नमस्कार. उद्या लोकसभेच्या दुसऱ्या चरणाचं मतदान सर्व भारतभर होते आहे. त्यापैकी महाराष्ट्रामधील 8 जागेवर लोकसभेच्या निवडणुकीचं मतदान होते आहे. त्या मतदानामध्ये 5 मतदारसंघ हे विदर्भातील असून 3 मतदारसंघ हे मराठवाड्यातील आहे. त्या अनुषंगानं सर्व महाराष्ट्रातून जे सर्वे आलेले आहे त्या सर्वेच्या अनुषंगानं आपल्याला असं म्हणता येईल की सर्वे हे नेहमीच खरे ठरतात असंही नाही, नेहमी सर्वे खोटे असतात हे असंही नाही, परंतु सर्वेमधून मोठ्या प्रमाणामध्ये अंदाज काढता येतो. विविध सर्वे झाले. एका सर्वे कोण करतात तर सर्वे या एजन्सीज करतात. कधीकधी मीडिया पण सर्वे करत असतो. या सर्वेच्या अनुषंगानं 12 एप्रिल ते 22 एप्रिल या दरम्यान एका वृत्तपत्र वाहिनीनं मोठ्या प्रमाणामध्ये सर्व महाराष्ट्रभर सर्वे केला. 358 तालुक्यामध्ये त्यांनी हा सर्वे केला आणि या सर्वेमधून धक्कादायक स्वरूपाची बातमी महाराष्ट्रामधून बाहेर आली. त्यांचा जो सर्वे आहे हा सर्वे त्यांनी प्रकाशित केला नाही. का प्रकाशित केला नाही हा एक देखील महत्त्वाचा मुद्दा आहे. त्यांच्यावर कोणाचा दबाव आहे हा देखील एक महत्त्वाचा मुद्दा आहे आणि ते प्रकाशित कधी करणार हा देखील एक महत्त्वाचा मुद्दा आहे. परंतु त्या सर्वेमधून जी धक्कादायक माहिती आली त्या धक्कादायक माहितीच्या अनुषंगानं काही महत्त्वाच्या बाबी आपल्याला निदर्शनास आणायचं आहे. आपल्या आजच्या टॉपिकचं नाव आहे सर्वे अन बरंच काही. नेहमीच सर्वे हे असे असतात की सर्वेच्या तिकीटं वाटप झाल्यानंतर लोकांचे ओपिनियन पोल येतात, निवडणुका झाल्यानंतर त्यांचे एक्झिट पोल येतात. पण या सर्वेचं महत्त्वाचं वैशिष्ट्य असं आहे की हा सर्वे प्रामुख्याने दोन आघाड्यांमध्ये झालेली टक्कर आहे. त्या 2 आघाड्यामध्ये एक महाविकास आघाडी आहे आणि एक महायुती आहे. महाराष्ट्रातील त्या दोन्ही राजकीय पक्षांच्या ज्या टक्करा आहे या निवडणुकीमध्ये होते आहे. या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीनं मोठ्या प्रमाणामध्ये मेहनत घेतली. या निवडणुकीमध्ये मोठ्या स्वरूपाची मेहनत जी आहे महायुतीनं सुद्धा घेतलेली आहे आणि याच्यामधूनच जे आउटपुट बाहेर आलं त्याला सर्वे असं म्हणतात. या सर्वेमधून जे धक्कादायक माहिती आली म्हणजे अर्थातच सत्ताधाऱ्यांच्या विरोधात माहिती आली, महाविकास आघाडीच्या अनुषंगानं गुडविल म्हणून ती माहिती आली, ते सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये आहे. माहिती काय आली याविषयी आपण माहिती पाहूच. पण माहिती कशी आली किंवा निवडणुकाचे उमेदवार घोषित होण्याच्या अगोदरच लोकांचे सर्वे कसे काय येऊन राहिले. ज्या ठिकाणी उमेदवार डिक्लेअर व्हायचे आहे, महाविकास आघाडीच्या माध्यमातून उमेदवार डिक्लेअर व्हायचे आहे, महायुतीचे 7 उमेदवार डिक्लेअर व्हायचे आहे आणि लोकांचे अंदाज येणं सुरू झालेले आहे. हे गोष्ट कशी काय शक्य आहे तर त्याचं उत्तर एकच आहे सत्ताधारी पक्षांविरुद्ध लोकांमध्ये जो रोष आहे त्याच्यावरच लोकांचे हे अंदाज आलेले आहे. या ओपिनियन पोलमध्ये प्रामुख्याने काही गोष्टी ज्या आलेल्या आहे महायुतीच्या उद्देशानं मोठ्या प्रमाणामध्ये रोष व्यक्त होत आहे. महायुतीला या ओपिनियन पोलमध्ये फक्त 15 जागा दाखवलेल्या आहे. त्या 15 जागांमध्ये प्रामुख्याने महायुतीमधील जे 3 पक्ष आहे याच्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट, याच्यामध्ये शिवसेना एकनाथ शिंदे गट आणि भारतीय जनता पक्ष या अनुषंगानं जी जागा मिळालेली आहे या ओपिनियन पोलनुसार याच्यामध्ये 14 जागा ज्या आहे भारतीय जनता पक्षाला मिळालेल्या आहे. याच्यामध्ये फक्त एकनाथ शिंदेला फक्त एकच जागा मिळालेली आहे. म्हणजे महायुतीला एकूण फक्त 15 जागा मिळालेल्या आहे. हे लोकांचे अंदाज आहे. महाराष्ट्रामध्ये फक्त 1 जागा जे आहे हे अपक्ष उमेदवाराला मिळालेली आहे आणि या उलट महाविकास आघाडीला महाराष्ट्रामध्ये या ओपिनियन पोलच्या अनुषंगानं मोठ्या स्वरूपामध्ये भरभरून यश मिळालेलं आहे. या महाविकास आघाडीच्या अनुषंगानं अजित पवार गट या वैशिष्ट्य असं आहे या सर्वेचं की या सर्वेमध्ये दोन्ही पक्षांतर्फे अजित पवार गटाला 0 जागा मिळालेल्या आहेत. महाविकास आघाडीच्या अनुषंगानं शिवसेना उद्धव ठाकरे गट यांना 15 जागा मिळालेल्या आहे. शरदचंद्रजी पवार यांच्या गटाला 7 जागा मिळालेल्या आहे आणि भारतीय राष्ट्रीय काँग्रेसला 10 जागा मिळालेल्या आहे.
जे मतांची जे उमेदवारांची जर बेरीज जर केली तर काँग्रेस पक्षाचे 10 उमेदवार, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गट 7 उमेदवार आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे 15 उमेदवार असे करून महाविकास आघाडीचे या निवडणुकीमध्ये 32 उमेदवार निवडून येणार आहे. ही बातमी मोठ्या स्वरूपाची धक्कादायक आहे. त्याचं कारण असंही आहे की सत्ताधारी पक्षांविरुद्ध जो रोष तयार झाला, या सत्ताधारी पक्षाविरुद्ध प्रचारामध्ये जे काही मुद्दे उतरवले गेले याला काउंटर उत्तर म्हणून महायुतीकडे कोणत्या स्वरूपाचे उत्तर नाही आहे. महागाईविषयी कोणत्या स्वरूपाचं उत्तर नाही, दरवाढीविषयी कोणत्या स्वरूपाचं उत्तर नाही, याला महिला सुरक्षिततेविषयी कोणत्या स्वरूपाचं उत्तर नाही, शेतकऱ्यांना मदत करण्याविषयी कोणत्या स्वरूपाचं उत्तर नाही, असा हा पेच तयार झालेला आहे. त्यांचे महायुतीचे प्रचाराचे जे मुद्दे आहेत ते सर्वसामान्य माणसाच्या जीवनाशी कोणत्या स्वरूपाचे निगडीत आहे. 10 वर्षाच्या अगोदरचं राजकारण आणि आजचं राजकारण याच्यामध्ये मोठ्या स्वरूपाची तफावत आहे. आज महायुतीनं कोणत्याही स्वरूपाचे महत्त्वाचे जे निर्णय जरी घेतले पण ते सर्वसामान्य माणसाशी कोणत्याही स्वरूपाचे जुळवीत नसल्याकारणामुळं या निवडणुकीच्या प्रचारामध्ये ते लोकांना फारसे भावत नाही आहे. 370 कलम रद्द केलं ही गोष्ट जरी चांगली असली परंतु लोकांच्या दैनंदिन जीवनाशी ते कोणत्या स्वरूपाची काम करणार नाही आहे. त्याच्यानंतर ट्रिपल तलाक हा मुद्दा जरी चांगला असला तरी ते लोकांच्या जीवनाशी फारशी निगडीत नाही, लोकांना ती महत्त्वाची वाटत नाही. रामलल्लाचं दर्शन, रामलल्लासाठी आपण मंदिर बांधलं ही गोष्ट छान जरी असली, चांगली जरी असली पण ते लोकांच्या जीवनाशी फारशी निगडीत नाही असं लोकांना वाटते. त्यामुळं सर्व प्रचार दौऱ्यामध्ये प्रामुख्याने एक गोष्ट लक्षात येते की याचं जे बेनिफिट आहे साहजिकच महाविकास आघाडीला मोठ्या प्रमाणामध्ये मिळत आहे. या उलट महाविकास आघाडीचा जो प्रचार आहे हा मोठ्या स्वरूपाचा जोरात चालू आहे. त्यांचं नॅरेटिव्ह जे आहे हे सेट आहे. त्यांचं नॅरेटिव्ह सेट करत असताना त्यांच्या प्रचारामध्ये महत्त्वाचे मुद्दे आलेले आहे. त्यांच्या प्रचारामध्ये जे मुद्दे आलेले आहे, शेतकरी आत्महत्या हा महत्त्वाचा मुद्दा आलेला आहे. त्याच्यानंतर बेरोजगारी हा महत्त्वाचा मुद्दा आलेला आहे. त्याच्यानंतर स्त्रियांची सुरक्षितता हा महत्त्वाचा मुद्दा आलेला आहे. त्याच्यानंतर लोकांना मोठ्या स्वरूपाच्या सोयी सवलती देण्याचा हा महत्त्वाचा मुद्दा आलेला आहे. त्यांच्या निवडणुकीमध्ये, त्यांच्या प्रचारामध्ये ही शेवटची निवडणूक आहे हा मुद्दा सातत्याने येत आहे. ही शेवटची निवडणूक येत आहे म्हणजे लोकांना हुकुमशाही लादली जात आहे. हा लोकांना लोकशाहीला वाटलेला धोका वाटतो म्हणून लोक त्यांच्या ज्या सभेला आहे मोठ्या स्वरूपाचा प्रतिसाद देत आहे. त्याच्यानंतर बेरोजगारी लोकांना महत्त्वाचा प्रश्न वाटतो म्हणून लोक त्यांच्या बाजूने झुकलेले आहे. शिक्षण हा त्यांना महत्त्वाचा प्रश्न वाटतो म्हणून लोक त्यांना मोठ्या स्वरूपाचा प्रतिसाद देत आहे. लोक त्यांच्या सभेला महिला मोठ्या प्रमाणामध्ये प्रतिसाद देत आहे कारण महिलांची सुरक्षितता हा त्यांचा कळीचा मुद्दा आहे. या निवडणुकीमध्ये महायुतीच्या अनुषंगानं कोणतंही नॅरेटिव्ह सेट झालेलं नाही. 2019मध्ये जे नॅरेटिव्ह सेट झालं होतं, पठाणकोट हल्ला झाला होता, पुलवामा एक सेट नॅरेटिव्ह होतं, त्याच्यानंतर सर्जिकल स्ट्राईक एक नॅरेटिव्ह सेट होतं. परंतु या निवडणुकीचं वैशिष्ट्य असं आहे की महायुतीमध्ये कोणत्याही स्वरूपाचं नॅरेटिव्ह सेट झालं नाही. त्यामुळे प्रचारामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये तफावत होण्यात येत आहे. या उलट महाविकास आघाडीला आपल्या प्रचाराचा सूर सापडलेला आहे. सत्ताधारी पक्षावर मोठ्या स्वरूपाची टीका करण्याचं त्यांना मोठ्या प्रमाणामध्ये संधी मिळालेली आहे. महाविकास आघाडीला राज्यघटना धोक्यात आहे असं म्हणून ते प्रचार करत आहे. आतापर्यंतच्या निवडणुकीमध्ये हे असं झालेलं होतं की निवडणुकीमध्ये आपला जाहीरनामा प्रकाशित करत असताना या ठिकाणी महायुती मोठ्या प्रमाणामध्ये सर्वात अगोदर आपला जाहीरनामा सेट करत होती आणि महायुतीचा जाहीरनामा ही महाविकास आघाडीच उचलत होती आणि प्रचारामध्ये तशा पद्धतीनं भाषणाच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत होता. परंतु या वर्षीची जी निवडणूक आहे, या वर्षीच्या निवडणुकीमध्ये महायुतीला कोणत्या स्वरूपाचा प्रचाराचा धागा सापडलेला नाही. या उलट महाविकास आघाडीला मोठ्या प्रमाणामध्ये प्रचाराचा धागा सापडलेला आहे. आपल्या निवडणुकी प्रचाराच्या माध्यमातून जे त्यांनी प्रचार सुरू केले त्याच्यामधलेच काही मुद्दे उचलता येईल का याचा महाविकास आघाडी प्रयत्न करत आहे, परंतु त्याला कोणत्या स्वरूपाचं अपयश आलेलं नाही आहे. दुसरी अशी गोष्ट की या निवडणुकीमध्ये पहिल्या चरणामध्ये जे मतदान पार पडलं त्या पहिल्या चरणामध्ये मतदान पार पडत असताना मतदानाचा जो टक्का होता, मतदानाचा टक्का हा एकदमच कमी स्वरूपाचा होता. महाराष्ट्रभर मतदानामध्ये फक्त 55% जे आहे 55% मतदान पार पडलं.
55% मतदान पार पडलं म्हणजे काय, तर ते जे असते ही गोष्ट जे असते, मतदानाचा टक्का कमी झाला की हा टक्का जो आहे हा सत्ताधारी पक्षाला मोठ्या स्वरूपाचा फायदेशीर असतो आणि नवीन पक्षाला हा धक्कादायक असतो. परंतु या सर्वेमधून, या निवडणुकीच्या टक्क्यामधून महायुतीला पायाखालची वाढू जे आहे हे सरकलेली आहे हे लक्षात येते. त्याच्यामुळे मतदानाचा टक्का वाढला पाहिजे. त्याच्यामुळं भारतीय जनता पक्ष मोठ्या स्वरूपाचे प्रयत्न करत आहे. आपल्याला 55%वरून 66% मतदान केल्या गेलं पाहिजे अशी त्यांना भूतप्रमुखांना सूचना भारतीय जनता पक्षाकडून आलेल्या आहे. दुसऱ्या चरणामध्ये मतदान पार पडत असताना त्यांनी भूतप्रमुखांना मोठ्या स्वरूपाचे आदेश दिलेले आहे की तुम्हाला जोपर्यंत 66% मतदान महाराष्ट्रामध्ये होणार नाही तोपर्यंत आपल्याला जिंकता येणार नाही. ही एक महत्त्वाची गोष्ट आहे. अमित शहा महाराष्ट्रामध्ये मोठ्या स्वरूपाचा जो उत्तर प्रदेश जरी गड असला पण दक्षिणेमध्ये भारतीय जनता पक्षाचं कोणत्या स्वरूपाचं नाही. त्याच्यामुळं दक्षिणेमध्ये जाणारा रस्ता आहे हा महाराष्ट्रामधून जातो. हे भारतीय जनता पक्षाला किंबहुना महायुतीला मोठ्या प्रमाणामध्ये मिळत आहे. त्याच्यामुळं महाराष्ट्रामध्ये ज्या जागा ज्या आहे ज्या धोक्यात आलेल्या आहे त्या धोक्यात आलेल्या जागा काढण्यासाठी अनुषंगानं अमित शहा गृहमंत्री, भारताचे आदर्श गृहमंत्री म्हणून ज्यांची ख्याती आहे आणि आदर्श पंतप्रधान म्हणून ज्यांची ख्याती आहे, हे दोघंही जण सर्व महाराष्ट्र पिंजून काढत आहे. परंतु त्यांना जो प्रतिसाद पाहिजे तो प्रतिसाद कोणत्याही स्वरूपाचा मिळत नाही. त्याच्यामुळं भारतीय जनता पक्षानं आपली प्रचाराची जी रणनीती आहे बदलवण्याचा प्रयत्न केलेला आहे या मतदानाच्या अनुषंगानं. कारण प्रचारामध्ये मुद्दे जे आहे, प्रचारामधील मुद्दे जे आहे लोकांना भावत नाही आहे. याउलट राहुल गांधी जे आहे मोठ्या प्रमाणामध्ये स्टार प्रचारक आहे. त्यांचे जे प्रचारामधील जे मुद्दे आहे हे लोकांच्या दैनंदिन जे व्यवहारातील मुद्दे आहे त्याच्यामुळं ते लोकांना भावतात. आपल्याला माहीतच आहे की अमरावतीमध्ये जो राडा झाला, जो सभेविषयीचं जे मैदान होतं यासंबंधी प्रहार पक्षाचे बच्चूभाऊ कडू आणि रवी राणा यांच्यामध्ये जो राडा झाला हे सर्व मीडियानं पाहिला. त्याच्यामध्ये अमित शहाची जी सभा होती ही प्रहार पक्षामुळं फेल गेली असा लोकांचा अंदाज आहे. त्याच्यामध्ये महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पक्षानं मोठ्या स्वरूपाच्या चुका केल्या ज्या 2024 लोकसभा निवडणुकीमध्ये त्यांना मोठ्या स्वरूपाचा अडसर ठरत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि शिवसेना पक्ष हे दोन जे पक्ष फोडले हे लोकांना कोणत्या स्वरूपाचं आवडलेलं नाही. लोक खाजगीमध्ये असं पण म्हणतात की हे पक्ष जर फोडले नसते तर भारतीय जनता पक्षाच्या मोठ्या स्वरूपाच्या ज्या सीटा आहे, जे उमेदवार आहे हे निवडून आले असते. लोकांना ही गोष्ट आवडलेली नाही. लोक सर्वसामान्यामध्ये प्रचार करताना असं म्हणतात की आपल्या राज्यघटनेला धोका निर्माण झालेला आहे. अब की बार 400 पार जो हा नारा आहे लोकांनी, विरोधी पक्षांनी त्याचा उलट स्वरूपाचा अर्थ काढलेला आहे. ते म्हणतात की 400चं बहुमत तुम्हाला कशासाठी पाहिजे? 400चं बहुमत तुम्हाला अशासाठीच पाहिजे की त्या ठिकाणी तुम्हाला राज्यघटना बदलवायची आहे आणि राज्यघटना सर्व भारतातील लोकांचा प्राण आहे. त्यासोबतच महाराष्ट्रातील लोकांचा सुद्धा राज्यघटना हा प्राण आहे. म्हणून राज्यघटनेला रोखण्यासाठी, लोकशाही वाचवण्यासाठी विरोधकांकडून जो प्रचार सुरू झालेला आहे याच्यामध्ये जो बळी जात आहे, महायुतीचा मोठ्या स्वरूपाचा बळी जात आहे. त्यामुळं यावेळेच्या निवडणुकीमध्ये नॅरेटिव्ह जर भारतीय जनता पक्षानं जर सेट केलं जर असतं तर भारतीय जनता पक्षाची अशी आपत आली नसती, हे सुद्धा लक्षात येते. या निवडणुकीच्या प्रचारादरम्यान काही गोष्टी प्रामुख्याने लक्षात येतात. सुरतची जी निवडणूक आहे अनपूर्ण झालेली निवडणूक आहे आणि सुरतमध्ये काय झालं हे सर्व मीडियाच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचलं. या निवडणुकीच्या अनुषंगानं 10 वर्षाच्या अगोदरचं जे राजकारण आहे, 10 वर्षाच्या अगोदरचे जे निवडणुकीचा जो अंदाज आहे आणि आताचा जो निवडणूक आहे याच्यामध्ये मोठ्या स्वरूपाची तफावत असल्याकारणानं मीडियाच्या माध्यमातून, सोशल मीडियाच्या माध्यमातून या निवडणुकीमध्ये जे आलेले जे सर्वे आहे ते लोकांपर्यंत पोचवतात. परंतु हा जो सर्वे आहे हा सर्वे लोकांपर्यंत पोचला, तो प्रकाशित झाला जरी नसला तरी जे खाजगी माध्यम जे आहे, समाज माध्यम ज्याला आपण म्हणतो, फेसबुक समाज माध्यम आहे, ट्विटर समाज माध्यम आहे, त्याच्यानंतर इंस्टाग्राम समाज माध्यम आहे, या माध्यमातून लोकांपर्यंत तो सर्वे पोचलेला आहे. या सर्वेच्या माध्यमातून भारतीय जनता पक्ष जे आहे हा सैरावैर झालेला आहे. त्याच्यामुळं या सैरावैर झालेल्या महायुतीला कोण वाचवणार हा सुद्धा एक कळीचा मुद्दा आहे.
अमित शहाच्या अनुषंगानं जे काउंटर झालेले जे मुद्दे आहे, भारतीय राज्यघटनेला धोका निर्माण झालेला आहे, या मुद्द्याला महायुतीकडून कोणत्या स्वरूपाचं ठोस स्वरूपाचं उत्तर दिलं जात नाही. अमरावतीच्या सभेमध्ये एकनाथ शिंदेंनी जेव्हा भाषण सुरू केलेलं आहे तेव्हा त्यांनी त्या भाषणामध्ये सांगितलं की गृहमंत्री हे चट्टानासारखे आमच्या मागे उभं राहतात. हे सांगण्यासाठी, हे विधान सांगण्यासाठी एकनाथ शिंदेला एका कागदाची गरज भासली आणि कागदावरून ते वाचून वाचून सांगत होते. म्हणजे वाचून वाचून सांगण्याचा जो उद्देश होता ते फक्त वरचं कृत्रिम होतं. आतून कोणत्या स्वरूपाचे शब्द येत नव्हते. कोणत्या तरी स्क्रिप्ट रायटरनं ते लिहून दिलेले शब्द होते आणि त्या शब्दांमधून एकनाथ शिंदे सांगत होते की भारतामध्ये एकनाथ शिंदे च्या पाठीमागे चट्टानासारखे उभे राहता. ही किती कृत्रिम स्वरूपाची प्रतिक्रिया होती. बरं, या प्रचाराचं एक वैशिष्ट्य असं पण लक्षात येतं की या प्रचाराच्या अनुषंगानं कोरडी स्वरूपाची स्तुती लोकांच्या लक्षात येते. या महायुती आणि महाविकास आघाडीचं पोल येत असताना काही गोष्टी लक्षात येतात की या दोन्ही पोलमध्ये अजित पवार गटात राष्ट्रवादीला 0 जागा आहे. त्यांचा एकही उमेदवार निवडून येत नाही. पूर्ण महाराष्ट्रभर एक अपक्ष उमेदवार निवडून येतो आणि एक अपक्ष उमेदवार जो आहे हा उमेदवार अपक्ष हा स्वतःच्या बळावर निवडून येतो आणि अजित पवार गटाला मात्र एकही उमेदवार निवडून आणता येत नाही. त्यामुळे अजित पवारचं भविष्य काय असेल हे येणाऱ्या निवडणुकीमधून लवकरच आपल्याला लक्षात येईल. ही गोष्ट लक्षात येते. जर समजा यदाकदाचित अजित पवार गटाला कोणत्या स्वरूपाचे उमेदवार जर निवडून आणता आले नाही तर अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस गटामध्ये मोठ्या स्वरूपाचा भूकंप होईल. याच्यामध्ये कोणत्या स्वरूपाची शंका नाही. काळ्या दगडावरची रेग आहे. त्यासोबतच या निवडणुकीमध्ये जे उमेदवार निश्चित करण्याचं जो काम आहे, हे उमेदवार निश्चित करण्याचं काम एकनाथ शिंदे गटाचं जे आहे हे भारतीय जनता पक्षानं केलेलं आहे. हे सुद्धा लोकांनी पाहिलेलं आहे. कारण एकनाथ शिंदे त्यांच्या पक्षाचे प्रमुख असून सुद्धा त्यांना या निवडणुकीमध्ये कोणत्या स्वरूपाचे आपले उमेदवार जे आहे निश्चित करता येऊन नाही राहिले. म्हणून त्यांचं जे व्यक्ती स्वातंत्र्य आहे हे केव्हाचंच गहाण पडलेलं आहे. त्याच्यामुळे त्यांच्या गटामध्ये जे आहे म्हणजे एकनाथ शिंदेच्या सोबत जे 40 आमदार जे आलेले होते त्या अनुषंगानं आणि 13 खासदार जे आलेले होते यांनाही मोठ्या स्वरूपाची सुरक्षितता एकनाथ शिंदे देऊ शकत नाही. हाही सुद्धा मोठ्या स्वरूपाचा एक कळीचा मुद्दा हे सुद्धा लक्षात येते. त्याच्यामुळं फक्त वादळापूर्वीची शांतता आहे. हे वादळापूर्वीची शांतता म्हणजे काय तर 4 जूनच्या निवडणुकीच्या निकालानंतर अजित पवार गट, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना, एकनाथ शिंदे गट याच्यामध्ये मोठ्या स्वरूपाचा भूकंप होणार हे सुद्धा लक्षात येते. एकनाथ शिंदेचे महाराष्ट्रामध्ये 2 जे गट आहे ज्याला आपण कल्याण आणि ठाणे असं म्हणतो, जे त्यांचं कार्यक्षेत्र आहे आणि जिथं त्यांचं जे राहणं आहे ते सुद्धा ते सुरक्षित ठेवू शकले नाही. हे या व्यक्ती स्वातंत्र्य कसं धोक्यात आलं आणि व्यक्ती स्वातंत्र्य धोक्यात आलं की राज्यघटना ही धोक्यात येत असते हे लोकांना समीकरण मोठ्या स्वरूपाचं जे आहे ते महाराष्ट्रामध्ये जुळलेलं दिसत आहे. महाविकास आघाडीच्या अनुषंगानं काही गोष्टी या ठिकाणी प्रामुख्याने लक्षात येतात. प्रत्येक ठिकाणी महाविकास आघाडीनं जे उमेदवार दिलेले आहे विचारपूर्वक उमेदवार दिलेला आहे. शरद पवार गट, राष्ट्रवादी काँग्रेस ज्यांचं जे निवडणूक चिन्ह आहे हे तुतारी आहे. माणूस तो तुतारी वाजवत आहे. यांनी आपल्याला 10 उमेदवार उभे केले. त्याच्यापैकी या एक्झिट पोलमध्ये, या निवडणुकीच्या पोलमध्ये त्यांची जे आहे उमेदवार 7 निवडून येत आहे. महाविकास आघाडीच्या अनुषंगानं ही खूप आनंददायी गोष्ट आहे. हे सुद्धा प्रामुख्याने लक्षात येते. सर्व महाराष्ट्रभर आपण जे पोल पाहिले या पोलचं वैशिष्ट्य नेहमी तेच नमूद करावं असं वाटते की बऱ्याच ठिकाणी उमेदवार निश्चित झाले नाही. कोणामध्ये लढत होणार हेही माहीत नाही. पण लोकांचं नॅरेटिव्ह सेट झालेलं आहे. लोकांचं नॅरेटिव्ह या अनुषंगानं सेट झालेलं आहे. महागाईवर लोकांचे विचार सेट झालेले आहे. बेरोजगारीवर लोकांचे विचार सेट झालेले आहे. शिक्षण त्यांना त्या पद्धतीचं मिळत नाही याच्यावर लोकांचं नॅरेटिव्ह सेट झालेलं आहे. लोक निवडणुकीमध्ये कशा पद्धतीनं मतदान करतात आणि कोणत्या मुद्द्याला प्राधान्य देतात हे जर भारतीय जनता पक्षानं जर ओळखलं आणि आपली जर रणनीती जर बदलवली तर नक्कीच या दुसऱ्या चरणामध्ये सुद्धा त्यांना मोठ्या प्रमाणामध्ये यश येईल. परंतु पहिल्या चरणामध्येही त्यांना मोठ्या स्वरूपाचा प्रतिसाद मिळत नाही आहे आणि दुसऱ्या चरणामध्येही महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पक्षाला प्रतिसाद मिळत नाही आहे. त्यामुळं आपली रणनीती कुठंतरी चेंज केली पाहिजे, कुठंतरी बदलवली पाहिजे असं भारतीय जनता पक्षाच्या लक्षात आलं आणि भारतीय जनता पक्षानं दुसऱ्या चरणाच्या मतदानाच्या चौकदारानं आपली हे जे निवडणुकीचे जे मुद्दे आहे हे कुठंतरी
आपण बदलवले पाहिजे असं त्यांच्या लक्षात आलं. येणाऱ्या तिसऱ्या टप्प्यामध्ये त्यांची मतदानाची किंवा भाषणाची जी किंवा प्रचाराची जी रणनीती आहे याच्यामध्ये दुरुस्ती झाल्याशिवाय राहणार नाही असं सुद्धा लक्षात येते. पण यावेळेस काहीही केलं तरी विरोधी पक्ष जो आहे, विरोधी पक्षांना मोठ्या स्वरूपाचा प्रतिसाद मिळतो आहे. त्यांचे जे मुद्दे आहे, कळीचे मुद्दे आहे, त्यामुळे या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीला मोठ्या प्रमाणामध्ये सूर सापडलेला आहे. त्यांना घवघवीत यश मिळत आहे. महाराष्ट्रामध्ये त्यांना 48 पैकी त्यांना 32 जागा मिळत आहे आणि एक जो उमेदवार आहे अपक्ष तोही सुद्धा महाविकास आघाडीचा आहे. या उद्देशानं महाविकास आघाडीला दुसऱ्या चरणाच्या निवडणुकीमध्ये आपण सर्वचे सर्व शुभेच्छा देऊया. धन्यवाद. जय हिंद, जय भारत.